भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये एखादी पळवाट असती तर कसं वाटेल याचा मी नेहमी विचार करत होते. हं, पळवाट म्हणजे नेमकं कोणता नियम मोडायचा म्हणताय आपण? म्हणजे अशी एखादी 24 तासांची खिडकी जिथे निसर्ग आणि काळ गोष्टी हिरावून घेण्याचं किंवा नष्ट करण्याचं थांबवतो. अच्छा. हो. आणि त्याऐवजी आपण जे काही सुरू करू त्याची अनेक पटींनी म्हणजे अगदी अखंड वाढ करतो. उद्या 19 एप्रिल 2026 रोजी येणारा दिवस ही अशीच एक पळवाट मानली जाते. म्हणजे अक्षय तृतीयेचा संदर्भ देताय आपण? अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच संकल्पनेचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे माहितीचे खूप वेगवेगळे स्रोत आहेत. हो, मी बघत होतो ते. प्राचीन हिंदू पंचांग आहे आणि हजारो वर्षांपूर्वीच्या पौराणिक कथासुद्धा आहेत. हो ना. आणि या सगळ्याला जोडणारं गुंतवणुकीचं आणि मानवी वर्तनाचं आधुनिक मानसशास्त्र, या सर्व धाग्यांची वीण गुंफून आपण हे शोधून काढणार आहोत की केवळ दुकानाबाहेर लागणाऱ्या सोन्याच्या रांगा या एका चित्रापलीकडे जाऊन या सणाचा खगोलशास्त्रीय आणि मानसिक पाया नेमका काय आहे. खरं तर हा शोध घेताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण दोन पूर्णपणे भिन्न वाटणाऱ्या जगांना एकत्र जोडत आहोत. दोन भिन्न जगं म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, एकीकडे आकाशातील ग्रहांची अत्यंत अचूक अशी गणितीय स्थिती आहे आणि दुसरीकडे पृथ्वीवर माणसाला भेडसावणारी असुरक्षिततेची भावना आहे. या दोन्ही गोष्टी जिथे छेदतात तिथे या दिवसाचा खरा अर्थ उलगडतो असं मला वाटतं. आणि तो अर्थ समजून घेण्याची सुरुवात मला वाटतं अक्षय या शब्दापासूनच करावी लागेल. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया. अगदी. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे झिजत नाही किंवा कधीच संपत नाही. पंचांगानुसार या दिवसासाठी कोणताही विशिष्ट मुहूर्त बघण्याची गरज नसते, कारण हा दिवस स्वतःच 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. बरोबर. हा एक पूर्ण मुहूर्त आहे. पण इथे मला पडलेला एक अत्यंत तांत्रिक प्रश्न असा आहे की इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण पंचांग उघडून ग्रहांच्या स्थितीची मिनिटाची गणितं मांडतो. मग या एकाच दिवशी अशी कोणती खगोलीय जादू होते? हा खूप रंजक भाग आहे यामागचा. म्हणजे मी जर एखाद्या उपमेचा आधार घेतला तर हे मला नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखं वाटतं. जसं दोन विशिष्ट ध्वनिलहरी एकमेकांशी जुळल्या की बाहेरचा सगळा गोंधळ, सगळा तो स्टॅटिक आवाज अचानक थांबतो. आणि फक्त शुद्ध ऑडिओ ऐकू येतो. हो, तशीच ग्रहांची कोणती तरी फ्रिक्वेन्सी इथे जुळते का, ज्यामुळे निसर्गातील सर्व अडथळे दूर होतात? ती नॉईज कॅन्सलिंगची उपमा या खगोलीय स्थितीला एकदम अचूकपणे लागू पडते मी म्हणेन. यामागे केवळ आंधळी श्रद्धा नाहीये, तर एक अत्यंत प्रगत असं खगोलशास्त्रीय निरीक्षण आहे. अच्छा. आपल्या स्रोतानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह त्यांच्या उच्च स्थितीत असतात, ज्याला आपण एक्झॉल्टेड स्टेट म्हणतो. उच्च स्थिती म्हणजे नक्की काय? आता उच्च स्थिती म्हणजे सूर्य हा मेष राशीमध्ये बरोबर 10 अंशांवर असताना सर्वोच्च ऊर्जेत असतो आणि चंद्र हा वृषभ राशीमध्ये 3 अंशांवर असताना त्याच्या सर्वात प्रभावी स्थितीत असतो. बापरे, म्हणजे हे खूप अचूक गणित आहे. हो, आणि प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्याही आधुनिक टेलिस्कोपशिवाय केवळ शंकूयंत्र आणि सावल्यांच्या गणितावरून हे अचूकपणे मोजलं होतं. म्हणजे हे केवळ 2 ग्रह आकाशात एका विशिष्ट जागे असण्यापुरतं मर्यादित नाहीये. माझा प्रश्न असा आहे की या अंशांचे मानवी शरीराशी किंवा मनाशी काही थेट कनेक्शन आहे का? कारण सूर्य आणि चंद्र तर दरवर्षी या स्थितीत येतातच. नक्कीच आहे. ज्योतिषीय आणि खगोलीय दृष्टिकोनातून सूर्य हा स्पष्टता, चैतन्य आणि आत्म्याचं प्रतिनिधित्व करतो. तो प्रकाशाचा म्हणजेच एका आर्थिक ज्ञानाचा स्रोत आहे. दुसरीकडे चंद्र हा मानवी मन, भावना आणि जलतत्वाचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे आत्मा आणि मन. अगदी. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच वेळी त्यांच्या सर्वोच्च शिखरावर असतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आत्मा आणि मन किंवा स्पष्टता आणि भावना हे दोन्ही एका परिपूर्ण संतुलनात असतात. अरे वा. निसर्गात जेव्हा गोंधळ नसतो तेव्हा मानवी मनातील निर्णयक्षमता सर्वोच्च पातळीवर असते आणि साहजिकच जेव्हा मन इतकं स्पष्ट आणि ऊर्जावान असतं तेव्हा सुरू केलेलं कोणतंही कार्य यशस्वी होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. म्हणूनच ते कार्य अक्षय ठरतं. अगदी बरोबर. हे खूपच सखोल आहे. मनातील तो स्टॅटिक किंवा गोंधळ दूर झाल्यामुळे मिळालेली स्पष्टता, आणि मला वाटतं याच स्पष्टतेचा किंवा उच्च ऊर्जेचा परिणाम असावा की आपल्या पौराणिक इतिहासात या दिवशी अत्यंत मोठ्या घटना घडल्याची नोंद आहे.
हो, स्रोतांमध्ये याचे खूप संदर्भ येतात. मी वाचत होते त्याप्रमाणे महाभारतामध्ये भगवान सूर्याने युधिष्ठिराला याच दिवशी अक्षय पात्र दिलं होतं. तसंच धनाचे देव कुबेर यांनाच याच दिवशी त्यांच्या संपत्तीची प्राप्ती झाली. आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगेचं पृथ्वीवर अवतरण सुद्धा याच दिवशी झालं. बरोबर. पण हे सगळं वाचताना मला एक मोठी शंका येतेय. कोणती शंका? वरवर पाहिलं तर हे सगळं फक्त संपत्ती, पैसा आणि स्वतःची भूक भागवण्याभोवतीच फिरत असल्यासारखं वाटतं. म्हणजे कुबेराला संपत्ती हवी होती, पांडवांना जेवण हवं होतं. आपण या दिवशी एक प्रकारे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा किंवा भौतिक गोष्टींच्या प्राप्तीचा सण तर साजरा करत नाही आहोत ना. याचा खरा अर्थ एवढाच मर्यादित आहे का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि अनेकदा या कथांचा वरवरचा अर्थ काढून गैरसमज पसरवला जातो. पण या कथांच्या केंद्रस्थानी फक्त संपत्ती मिळवणं हा विषय नाहीये. मग काय आहे मुख्य विषय? यामागे अन्न सुरक्षा आणि स्थिरता हा खरा विषय आहे. आपण पांडवांचंच उदाहरण घेऊया. ते वनवासात होते. त्यांच्याकडे राज्य नव्हतं, संपत्ती नव्हती. पण त्यांची सर्वात मोठी चिंता ही उद्याचं अन्न कुठून येणार ही होती. ते रोजच्या जीवनासाठी संघर्ष करत होते. हो, अक्षय पात्र हे काही सोन्या नाण्यांनी भरलेलं भांडं नव्हतं, ते अन्नाचं भांडं होतं. द्रौपदीचं जेवण होईपर्यंत ते संपत नसे. म्हणजे उद्याच्या जगण्याची शाश्वती मिळणं. बरोबर. मानवी मनातील सर्वात मोठी भीती ही भविष्यातील असुरक्षिततेची असते. जेव्हा एखाद्याला हे समजतं की उद्याच्या अन्नाची सोय झाली आहे, तेव्हा मनातील ती जगण्याची धडपड शांत होते. ज्याला आपण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणतो. अगदी. ती सुरक्षिततेची भावना निर्माण होणं म्हणजेच अक्षय असणं. गंगेचं पृथ्वीवर अवतरण हे देखील याच स्थिरतेचं प्रतीक आहे. अच्छा, कारण पाणी ही मूलभूत गरज आहे. हो, कारण शेतीप्रधान संस्कृतीमध्ये पाणी हीच खरी संपत्ती होती. त्यामुळे हा सण केवळ तिजोरीत पैसा भरण्याचा नसून आयुष्यात जे काही चांगलं आणि आवश्यक आहे, मग ते अन्न असो, पाणी असो वा मानसिक शांती, त्याचं संरक्षण करणं आणि ते टिकवून ठेवणे याबद्दलचं आहे. अन्न सुरक्षा आणि शांतीबद्दल आपण बोलत आहोत, पण इथेच 2026चं कॅलेंडर एक मोठा गोंधळ आणि त्याचबरोबर एक प्रचंड कुतूहल निर्माण करतं. दुर्मिळ योगाबद्दल म्हणताय आपण? हो, कारण यावर्षी 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेसोबतच एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. आणि तो योग म्हणजे भगवान परशुराम यांची जयंती. हां, हा खूपच विशेष योग आहे. भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. जर हा सण संपत्ती, शांतता आणि स्थिरतेचा असेल, तर तो एका महायोद्ध्याच्या जन्मदिवसाशी कसा जोडला जाऊ शकतो? संपत्ती आणि शस्त्र यांचा थेट संबंध काय, असा मला प्रश्न पडला. हा विरोधाभास वाटू शकतो, पण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे एक अत्यंत परिपूर्ण समीकरण आहे. याला आपण वेल्थ अँड पॉवर डायनॅमिक म्हणू शकतो. वेल्थ अँड पॉवर डायनॅमिक म्हणजे कसं? प्राचीन काळी संपत्ती म्हणजे काय होतं? सुपीक जमिनी, गाईगोरांचं कळप आणि धान्याची कोठारं. पण कसं आहे ना, जिथे संपत्ती असते तिथे ती लुटणारे किंवा त्यावर अन्यायकारक ताबा मिळवणारे नेहमीच असतात. म्हणजे संरक्षणाचा मुद्दा आला. बरोबर. अशावेळी केवळ संपत्ती असून चालत नाही, तर त्या संपत्तीचं रक्षण करण्याची ताकदही लागते. भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचं, शक्तीचं आणि धर्माच्या म्हणजेच कर्तव्याच्या संतुलनाचं प्रतीक आहेत. अरे वा, हे एक नवीन परिमाण आहे. म्हणजे संपत्तीची निर्मिती एका हातात आणि तिचं रक्षण करण्यासाठी शस्त्र दुसऱ्या हातात. अगदी तंतोतंत. या दुर्मिळ योगामुळे एक अत्यंत शक्तिशाली त्रिकोण पूर्ण होतो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, जी संपत्ती देते. भगवान विष्णू हे शहाणपणाचे आणि संतुलनाचे प्रतीक आहेत. आणि भगवान परशुराम हे शक्ती आणि धैर्याचं प्रतिनिधित्व करतात. केवळ संपत्ती असून उपयोग नाही जर ती वापरण्याचा शहाणपण नसेल, आणि शहाणपण असूनही उपयोग नाही जर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शक्ती नसेल. एकदम बरोबर. त्यामुळे 2026चा हा योग मानवी अस्तित्वाला भौतिक आणि मानसिक पातळीवर एक पूर्णत्व देतो असं मी म्हणेन. देवी लक्ष्मीकडून संपत्ती, भगवान विष्णूंकडून शहाणपण आणि भगवान परशुरामांकडून शक्ती, हे खरोखरच एका परिपूर्ण जगण्याचं सूत्र आहे. या सूत्राचा दैनंदिन जीवनातील वापर कसा होतो याकडे मला ही चर्चा घेऊन जायची आता. नक्कीच. कारण तत्वज्ञान कितीही मोठं असलं तरी सामान्य माणूस ते आचरणात कसं आणतो हे सर्वात महत्त्वाचं असतं.
या दिवसाच्या विधींचा मी अभ्यास करत होते तेव्हा असं दिसतं की सकाळी लवकर उठून स्नान करणं, घराची स्वच्छता करणं आणि पूजेमध्ये विशिष्ट गोष्टींचा वापर करणं अनिवार्य मानलं जातं. हां, पिवळी फुलं, तुळस आणि नैवेद्यासाठी गुळचणे या गोष्टींचा उल्लेख स्रोतांमध्ये प्रकर्षाने येतो. या प्रत्येक गोष्टीमागे एक निश्चित कार्यकारण भाव आहे. मला वाटतं पिवळ्या रंगाचा संबंध हा गुरुग्रहाशी जोडलेला असावा, जो ज्ञानाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आणि जर आपण गूळ चण्याचं किंवा खिरीचं उदाहरण घेतलं तर वैशाख महिन्यातील कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि त्वरित ऊर्जा देणारं हे अत्यंत व्यावहारिक अन्न आहे. अगदी बरोबर पकडलात. म्हणजे हा केवळ धार्मिक विधी नसून ऋतूनुसार शरीराची काळजी घेण्याचं एक शास्त्र आहे. पण या साध्या विधींच्या पलीकडे जाऊन आजच्या काळात या दिवसाचं स्वरूप एका वेगळ्याच गोष्टीने व्यापून टाकलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे सोने खरेदी. हां, आधुनिक अर्थव्यवस्थेचा आणि मानवी मानसशास्त्राचा एक अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे. सोने खरेदी करणं हा आता या परंपरेचा सर्वात दृश्यमान आणि मोठा हिस्सा बनला आहे. पण इथेच एक मोठा आर्थिक आणि व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. वर्तमानपत्रांमधील पानभर जाहिराती आणि सोन्याच्या दुकानांबाहेर लागणाऱ्या लांबशा लांब रांगा पाहिल्या की असं वाटतं हा सण आता केवळ मार्केटिंग आणि चंगळवादाचा बळी ठरला आहे. हां, लोकांचा तसा समज होतो. लोक दागिन्यांवर मेकिंग चार्जेस देऊन सोने खरेदी करतात, जे खरं तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फारसं फायद्याचं नसतं. आणि मुख्य म्हणजे महागाईच्या या काळात ज्यांच्याकडे सोने घेण्याइतके पैसे नाहीत, त्यांनी काय करावं? त्यांना या अक्षय फळापासून वंचित राहावं लागेल का? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला सोन्याच्या इतिहासात आणि मानसशास्त्रात डोकावं लागेल. प्राचीन काळी शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स किंवा डिजिटल बँकिंग व्यवस्था नव्हती. हो, ते तर आहे. सरकार पडायची, दुष्काळ पडायचे, चलन नष्ट व्हायचं. अशा वेळी सोने हेच स्थिरता आणि सुरक्षितेचं एकमेव प्रभावी साधन होतं. ज्याला आपण हार्ड मनी म्हणतो. अगदी. सोन्याचा एक भौतिक गुणधर्म असा आहे की ते गंजत नाही, म्हणजेच त्याचा क्षय होत नाही. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर महागाईमुळे सोन्याची क्रयशक्ती कमी होत नाही. त्यामुळे कुटुंबासाठी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने घेण्याची पद्धत रूढ झाली. पण आजच्या काळात त्याचं स्वरूप दिखाव्यात बदललं आहे ना? आणि तिथेच गफलत होते. मानवी मनाला सुरक्षेसाठी एका भौतिक वस्तूची सवय लागलेली असते. दागिने खरेदी करून आपण संपत्ती वाढवत नाहीत, तर उलट तिचं मूल्य कमी करत असतो. मेकिंग चार्जेस आणि बाकी गोष्टींमुळे. हो, आपला मुख्य स्रोत अत्यंत स्पष्टपणे सांगतो की या दिवशी उद्देश सोने खरेदी करणं हा नाही, तर भविष्यासाठी तरतूद करणं हा आहे. जर एखाद्या व्यक्तीचं बजेट नसेल, तर जाहिरातींचा दबावाखाली येऊन कर्ज काढून सोने घेण्याची अजिबात गरज नाही. मग काय पर्याय असू शकतात? त्याऐवजी बँकेत एखादी छोटी बचत सुरू करणं, नवीन कौशल्य शिकण्यासाठी पुस्तकं घेणं किंवा एखादी डिजिटल गुंतवणूक सुरू करणं हे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तितकंच प्रभावी आणि अक्षय फळ देणारं आहे. अच्छा. महत्वाचा धातू नाही, महत्वाची कृती आणि सुरक्षितेची भावना आहे. हा मुद्दा अत्यंत दिलासादायक आहे. सणाचा मूळ उद्देश भविष्याची सुरक्षितता हाच आहे, माध्यम कोणतंही असो. पण स्वतःसाठी संपत्ती साठवण्याच्या या प्रक्रियेपलीकडे जाऊन या दिवसाचा खरा आत्मा काय आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण आपले पौराणिक आणि धार्मिक स्रोत एका पूर्णपणे विरुद्ध कृतीवर सर्वाधिक भर देतात. आणि ती कृती म्हणजे दान. हां, या सणाचा सर्वात सुंदर विरोधाभास आहे. एकीकडे आपण म्हणतो की संपत्ती साठवा आणि दुसरीकडे आपले ग्रंथ सांगतात की जे काही आहे ते दान करा. अक्षय तृतीयेचा खरा अर्थ घेणं नसून देणं हा आहे. स्रोतांमधील माहितीनुसार या दिवशी अन्नदान, जलदान, कपडे, गहू, तांदूळ आणि उन्हाळ्यापासून संरक्षण देणाऱ्या वस्तू जसं की छत्री किंवा पादत्राणे दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. यामागे असा विश्वास सांगितला जातो की आपण जे काही देतो ते कैक पटींनी आपल्याला परत मिळतं. पण हे दान वैशाख महिन्यातच का? हे केवळ आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी आहे की यामागे काही व्यावहारिक कारण आहे? या दानामागे धर्म आणि समाजशास्त्र यांचा अत्यंत खोल संबंध आहे. धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर समाजाला एकत्र बांधून ठेवणारी व्यवस्था. बरोबर. भारतात वैशाख महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचा, दुष्काळाचा आणि पाण्याची टंचाई असणारा काळ असतो. अशावेळी तहानलेल्याला पाणी किंवा भुकेलेला अन्न देणं ही केवळ धार्मिक कृती उरत नाही, तर ती एका जीवाला वाचवणारी व्यावहारिक मदत ठरते. खूपच सुंदर विचार आहे हा.
आणि यामागे एक अत्यंत प्रबळ असं मानसशास्त्र काम करतं. कोणतं मानसशास्त्र? जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने आपल्याकडील गोष्ट दुसऱ्याला देते तेव्हा मेंदूला एक अतिशय सूक्ष्म पण स्पष्ट संदेश जातो की माझ्याकडे पुरेसा आहे आणि मी इतरांना देऊ शकतो. अरे वा. यालाच आधुनिक मानसशास्त्रात अबंडन्स माइंडसेट किंवा विपुलतेची मानसिकता म्हणतात. माणसाला नेहमी भीती असते की त्याचं सर्वस्व संपेल, पण दानाच्या कृतीमुळे ही भीती नष्ट होते. आणि जो विचार मनात दृढ होतो तोच आयुष्यात प्रत्यक्षात येतो असं आपण म्हणतो. म्हणूनच दिलेलं अक्षय होतं असं म्हटलं जातं, कारण ती विपुलतेची मानसिकता अक्षय होते. म्हणजेच हा दिवस फक्त जुन्या परंपरा आंधळेपणाने पाळण्याचा नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात जाणीवपूर्वक सकारात्मक बदल घडवण्याचा आहे. पूजा करणं किंवा सोने खरेदी करणं हे केवळ प्रतीक असू शकतं. आजच्या आधुनिक जीवनात आपण याचा कसा उपयोग करू शकतो हे समजून घेणं म्हणूनच आवश्यक आहे. केवळ विधी करून थांबणं पुरेसं नाही. हो ना, प्रत्यक्ष काहीतरी पावलं उचलायला हवीत. जर एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, आरोग्यासाठी एखादी नवीन सवय लावायची असेल किंवा एखाद्या जुन्या वाईट सवयीचा त्याग करायचा असेल, तर या 24 तासांच्या खिडकीचा आणि निसर्गातील त्या उच्च ऊर्जेचा वापर करणं अत्यंत शहाणपणाचं ठरतं. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा आपण मागोवा घेतला तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. अक्षय तृतीया म्हणजे केवळ कॅलेंडरवरील एक तारीख किंवा बाजारातील एक ट्रेंड नक्कीच नाहीये. अगदी बरोबर. क्षेत्रातील एका सर्वोच्च ऊर्जेचा, मानवी मनातील सुरक्षिततेच्या शोधाचा आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक परिपूर्ण संगम आहे. अन्न सुरक्षेपासून सुरू झालेला हा प्रवास भगवान परशुरामांच्या शक्तीपर्यंत आणि शेवटी निस्वार्थ दानाच्या मानसिकतेपर्यंत येऊन पोचतो. हो, असा सगळा व्याप आहे या एका दिवसाचा. आजच्या या सखोल संवादातून आपण हे शिकलो की या दिवशी सुरू केलेली प्रत्येक गोष्ट अक्षय होते, म्हणजे तिची अखंड वाढ होत राहते अशी ठाम मान्यता आहे. ही संकल्पना खूप आशादायी आहे, कारण ती आपल्याला नवीन आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचं बळ देते. बरोबर. आपण कोणती चांगली सवय अंगीकारणार आहोत याचा विचार आपण नक्कीच करू. पण जाता जाता मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित अस्वस्थ करणारा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. तो कोणता? जर या 24 तासांच्या खिडकीत सुरू झालेली प्रत्येक गोष्ट अक्षय होणार असेल, प्रत्येक गोष्टीची वाढ होणार असेल, तर हा नियम फक्त चांगल्या गोष्टींना लागू होतो का? बापरे, हा खूपच वेगळा विचार आहे. ती दोन्ही बाजूनी काम करते. वाढीचा नियम दोन्हीकडे सारखाच लागू होतो. हे खूपच विचार करायला लावणार आहे. मग प्रश्न हा उरत नाही की आपण आज काय सुरू करणार आहोत. खरा प्रश्न हा आहे की आज आपल्या हातून कोणतीही नकारात्मक कृती सुरू होणार नाही याची काळजी आपण कशी घेणार आहोत. कारण एकदा का एखादी गोष्ट अक्षय झाली तर ती थांबवणं जवळपास अशक्य असतं. यावर नक्की विचार करूया.